इराण एक असा देश जिथे इतिहास, राजकारण आणि संघर्ष हे सगळे एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. 1989 पासून अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्थिरतेचा दावा केला, पण त्याच वेळी अनेक वाद आणि आंदोलनांचाही सामना केला. विशेषतः महिलांच्या आंदोलनांनी जगाचे लक्ष वेधले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत खामेनी यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थेविरोधात अनेक महिला का आंदोलन करतात आणि या संघर्षामागची खरी कारणं काय आहेत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. तर सर्वात आधी समजून घेऊया इराणची राजकीय रचना. इराणमध्ये राष्ट्रपती आणि संसद लोकनियुक्त असतात, पण अंतिम अधिकार सर्वोच्च नेत्याकडेच असतो. धार्मिक संस्थांचा निवडणूक प्रक्रियेवर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे टीकाकारांच्या मते लोकशाही मर्यादित वाटते, तर समर्थकांच्या मते हीच व्यवस्था देशाला स्थिरता देते. महिलांच्या आंदोलनामागचं एक मोठं कारण म्हणजे हिजाबची सक्ती. 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर महिलांसाठी हिजाब घालणे कायद्याने बंधनकारक आहे. मॉरॅलिटी पोलीस हे नियम पाळले जातात की नाही हे पाहतात. अनेक महिलांना ही सक्ती वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा असल्यासारखी वाटते, तर काही महिला याला धार्मिक ओळखीचा एक भाग मानतात. 2022 मध्ये अमिनी या तरुणीचा मॉरॅलिटी पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झाला. तिच्यावर हिजाब योग्य पद्धतीने न घातल्याचा आरोप होता. या घटनेनंतर देशभरात वुमन लाईफ फ्रीडम आंदोलनं उसळली. हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून हिजाब काढून निषेध व्यक्त केला. या आंदोलनाने केवळ इराणच नव्हे तर जगभरात चर्चा निर्माण केली. कायदेशीर आणि सामाजिक बाबींमध्येही काही महिलांना असमानता जाणवते. घटस्फोट, वारसा आणि पालकत्वाच्या हक्कांमध्ये पुरुषांना अधिक अधिकार असल्याची टीका केली जाते. काही क्षेत्रात महिलांना पूर्वी निर्बंध होते, जसे की स्टेडियममध्ये प्रवेश. सार्वजनिक जीवनात पोशाख आणि वर्तनाबाबत कडक नियम असल्याची भावना अनेक तरुणींमध्ये आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आणखी एक मुद्दा आहे. सरकार विरोधी भूमिका घेतल्यास कारवाई होऊ शकते, अशी भीती काही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 2009च्या ग्रीन मुव्हमेंट पासून ते 2022 मधील आंदोलनापर्यंत पोलीस कारवाईच्या घटना चर्चेत राहिल्या. परराष्ट्र धोरणाबाबत खामेनी यांनी अमेरिकेविरुद्ध ठाम भूमिका घेतली. 2015 मध्ये इराणने जागतिक सक्तीवर अणुकरार केला, ज्याला जॉईंट कम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजेच JCPOA असे म्हटले जाते. पण नंतर अमेरिकेने माघार घेतल्याने तणाव वाढला आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. महागाई, बेरोजगारी आणि निर्बंधांमुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याची चर्चा आहे. तथापि हेही महत्त्वाचं आहे की सर्व महिला सरकारविरोधात नाहीत. काहींच्या मते इस्लामिक नियम आणि हिजाब ही सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आवश्यक आहे आणि परकीय प्रभावांपासून संरक्षण देतात. थोडक्यात सांगायचं झालं तर इराणमधील महिलांचे आंदोलन हे केवळ हिजाबपुरते मर्यादित नाही, तर ते वैयक्तिक स्वातंत्र्य, समान हक्क, सामाजिक नियंत्रण आणि बदलत्या पिढीच्या अपेक्षांशी जोडलेला आहे. हा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि त्याचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित राहणार नाही, तर जागतिक चर्चेचा भाग राहील. तुम्हाला या विषयातील कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटतो? हिजाब सक्ती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य की अर्थव्यवस्था? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.